मुंबईमध्ये पाण्यासाठी 30,000 कोटींचा खर्च झाला, त्याचा हिशेब द्या अशी मागणी भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी केली आहे। आज मुंबईकरांना पाणी मिळत नाही याचं पाप कुणाचं असा सवालही आशिष शेलार यांनी केलाय आणि ठाकरेंवरती जोरदार निशाणा साधलाय। श्वेतपत्रिका तर द्या, पण गेल्या 5 वर्षांमध्ये जी बजेट जे पाण्यासाठी असतं त्या 30,000 कोटी रुपये खर्च झाले आहेत, त्याचा हिशोब द्या, चौकशी करा ही माझी मागणी आहे। मुंबईची लोकसंख्या 1,40,00,000 आणि त्यात असलेले कमर्शियल एस्टॅब्लिशमेंट, याला 4 तास सुद्धा पाणी मिळत नाही। हे पाप कोणाचं आहे? 25 वर्ष एक परिवार, ठाकरे परिवार महापालिकेवर राज्य करतोय। आज मुंबईत बऱ्याच ठिकाणी लास्ट लेगवर पाणी पोचत नाही, त्राहा झाली मुंबईकरांची। या सगळ्या विषयाचं चौकशी झालीच पाहिजे। 30,000 कोटी कुठल्या कॉन्ट्रॅक्टरला त्यांच्या काळात गेले याची चौकशीची माझी मागणी आहे। तर मागच्या 5 वर्षांमध्ये मुंबईमध्ये पाण्यासाठी 30,000 कोटी रुपयांचा खर्च आलेला आहे। मुंबईकरांना पाणी मिळत नाही, हे पाप कुणाचं आहे असा सवाल आशिष शेलार यांनी केलेला आहे आणि उद्धव ठाकरे यांच्यावरती जोरदार निशाणा साधलेला आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।